नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक. या 2 दिवसामध्ये कोंढव्यामध्ये सोशल मीडियावर राजकारण नाही तर चर्चेचा भडका उडालाय. ॲडव्होकेट ताज सिद्दीकी यांची एक हाजी गफूर पठाण यांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट समोर येताच क्षणात कमेंट सेक्शन पेटून उठलं आणि त्यामुळे त्यांनी लगेच कमेंट सेक्शन बंद केलं. पण खरी आग पेटली ती कमेंट सेक्शन मध्ये. नगरसेवक गफूर पठाण समर्थक नावाच्या युजरने एका मागून एक बोचक, झेरी आणि थेट आरोप करणाऱ्या कमेंट्स केल्या आणि बघता बघता संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं. या कमेंटमध्ये हाजी गफूर पठाण समर्थक असे जे युजर आहेत त्यांनी या कमेंट केलेल्या आहेत. वा ताज, लोकांना ज्ञान देतोस आणि स्वतः मात्र अज्ञान. कोंढव्याची वाट तूच लावली आहेस. अनाधिकृत बांधकाम करणारा बिल्डर सुद्धा तूच आहेस. स्वतः इलेक्शन लढवलंस, आईला उभं केलंस फक्त स्वतःच्या फायद्यासाठी. कमेंट सेक्शन का बंद ठेवलंय? दम असेल तर चालू कर. इलेक्शन मध्ये काय म्हणत होतास? कचेरी पे ताबा, ऑफिस पे ताबा, अब करूंगा मैं सभागृह में भी ताबा. येतोस का झाडू मारायला आता? अशा या बोचक आणि झेरेला कमेंट्स हाजी गफूर पठाण समर्थक युजरने सिद्दीकी यांना कमेंट केलेल्या आहेत. अशा पुढची कमेंट तर बघा. शांत आहे म्हणजे संत नाही, माइंडेड ताजमहाल. कोंढवेकरांना तुझे सगळे अनधिकृत ताजमहल दाखवतो. आयुष्यात नाद करणार पण माझा नाही, मग थांब. या कमेंट्स नंतर संपूर्ण प्रकरण अधिकच तापलेलं आहे. आता प्रश्न फक्त पोस्टचा उरलेला नाही. खरा प्रश्न असा आहे, सिद्दीकी यांनी कमेंट सेक्शन बंद का केलं? हे ताज प्रकरण नेमकं काय आहे? अनधिकृत बांधकामांमध्ये नेमके कोण कोण सहभागी आहेत? अशा पोस्ट समोर आल्यावर सगळ्यांचेच काळे धंदे उघड पडतील. कारण आरोप प्रत्यारोप या पोस्टवर आपल्याला दिसतच राहत. कारण कोणाचं काय सुरू आहे हे सगळं उघडपणे सोशल मीडिया समोर येतच राहतं. तुमचं मत काय आहे? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच खऱ्या, थेट आणि निर्भीड अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक.